सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. कुणी हेलिकॉप्टरने वरात काढतंय तर कुणी कोट्यवधीचा खर्च करतंय. पण नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये असा विवाह सोहळा पार पडला ज्याची चर्चा आता संपूर्ण विदर्भात रंगली आहे. विठू नामाचा गजर, हातात ताड मृदंग आणि डोक्यावर तुळस, एखाद्या वारीसारखा भासणारा हा सोहळा. शुक्रवारचा दिवस, भिवापूरचा बाजार हाटाचा उत्साह आणि त्यातच सायंकाळी 6:30च्या सुमारास शिवाजी लेआउटमधील हनुमान मंदिरातून एक अनोखी वरात निघाली. ही वरात पाहून नागपूर गडचिरोली मार्गावरील प्रत्येक वाटसरू थबकला. कारण इथे डीजेचा कानठड्या बसवणारा आवाज नव्हता, तर होता तो फक्त हरिनामाचा गजर. मांडवा सोमनाडा येथील सूरज पुंडलिक राऊत याचा विवाह चिमूर तालुक्यातील जवराबुडी येथील साहिली उमेश ठाकरे हिच्याशी जुळला होता. नवरदेव स्वतः वारकरी संप्रदायाशी जोडलेले असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा देखील वारकरी पद्धतीनेच व्हावे असा संकल्प करण्यात आला होता. 100 वारकरी मंडळी बंगाली कमीजमध्ये तर पाहुणे मंडळी फेटा आणि जॉकेटमध्ये. लग्नाच्या स्टेजवर वधूवरांचे आगमन वीणा, मृदंग आणि टाळांच्या गजरात झाले. लग्नाचे नियोजन इतके भव्य होते की साईधाम सेलिब्रेशन लॉनमध्ये जणू पंढरीच अवतरली होती. स्टेजच्या मागे विठ्ठल रुक्माईची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या लग्नाची पत्रिका अत्यंत साधी छापण्यात आली होती, पण या लग्नाचे आयोजन मात्र डोळे दिपवणारे होते. हा सोहळा पाहून उपस्थितांनी संस्कृती जोपासावी तर अशीच प्रतिक्रिया दिली. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली लग्नामध्ये होणारा अवाजवी खर्च आणि गोंगाट टाळून सूरज आणि साहिली यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपला आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. तुम्हाला हा वारकरी सोहळा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.